राहायचं असेल ना स्वतःच्या नजरेत चांगलं राहा. लोकांचं काय हो, लोक तर स्वतःच्या आईवडिलाला पण नाव ठेवतात. तुमच्या वाटेला अडचणी आल्या ना म्हणून कधी नाराज होऊन जाऊ नका बरं का. का तर जुन्या रस्त्यांवर अडचणी आल्याशिवाय नवीन रस्त्यांचा शोध लागत नाही बरं का. आपल्या स्वतःबद्दल ना कधीच वाईट विचार करू नका, कारण देवानं त्या कामाचा ठेका आपल्या नातेवाईकांना आणि आपल्या शेजारच्यांना देऊन ठेवलेला आहे. सो आपल्याला मोबाईलमध्ये एखादी फाईल डाउनलोड करायची असली ना तर टाईम लागतो, पण ते जर डिलीट करायचं असले ना सेकंदही लागत नाही बरं का. तसंच आपल्या लाईफचं पण असते. आपल्याला नाते बनवायला जोडायला टाईम लागतो, पण तोडायला सेकंदसुद्धा. जर तुम्ही खरे वागलात ना तर कोणीच लक्षात ठेवणार नाही, पण हां जर तुम्ही चुकीचं वागलात तर त्याला कोणीच विसरणार नाही हे मात्र. हम उसे अपनी जान मानते थे, हम उसे अपनी जान मानते थे, उसने तो हमें अनजान बना दिया. राह चलती राह पे हमने तो सिर्फ प्यार मांगा था, हमने तो सिर्फ प्यार मांगा था, उसने तो सारा हमारे दिल. कधीही मिठासारखं आयुष्य जगू नका बरं का, नाहीतर लोक तुमचा गरजेनुसार चवीपुरता उपयोग करून. जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात, जे तुमच्या समोर तुमची वाह करतात ना ते तुमचे खरे मित्र नसतात बरं का. खरे मित्र तर ते असतात जे चार चौघात येऊन दोन शिव्या देऊन दोन झापडा लावून सांगतात अरे तुझं इथं चुकले. जे आपले वेळोवेळी चुका दाखवतात ना ते आपले खरे मित्र असतात. जर तुमच्याकडे काही नसेल ना तर नाराज होऊ नका बरं का. जर तुमच्याकडे काही नसेल ना तर नाराज होऊ नका. जर तुमच्याकडे एक खरा मित्र असेल तर या जगामध्ये तुमचे एवढं श्रीमंत कोणीच नसणार आहे. हॅपी फ्रेंडशिप डे भावांनो. अमेरिकेला इंग्लिशमध्ये अमेरिकाच म्हणतात, जपानला इंग्लिशमध्ये जापानच म्हणतात, इंग्लंडला इंग्लिशमध्ये इंग्लंडच म्हणतात. फक्त भारतालाच इंग्लिशमध्ये इंडिया का म्हणतात माहीत आहे का? का तर इंडिया मीन्स इंडिपेंडन्स नेशन डिक्लेअर्ड इन ऑगस्ट. हॅपी इंडिपेंडन्स डे. जे छोट्या छोट्या गोष्टींवर लोकांचे संस्कार काढतात ना त्यांना फक्त मला एकच सांगायचं आहे की भावांनो बहिणींना, कोणाचेच आईवडील कोणावर चुकीचे संस्कार टाकत नाहीत बरं का. परिस्थितीनुसार, काळानुसार, वयानुसार, वेळेनुसार ते संस्कारामध्ये बदल घडतात आणि त्यांना तुम्ही पुन्हा नाव ठेवा. संकट कसले असू द्या गरज पडते खाकीची, संकट कसले असू द्या गरज पडते खाकीची. 15 ऑगस्ट 26 जानेवारी उपस्थिती राहते पांढऱ्या खादीची. अरे या तरी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मान द्या त्यांना. खाकी आहे तर आपण आहे. भाऊ या शब्दाला कधी तुम्ही उरपाटा वाचलात का? त्याचा असं होतं उभा, म्हणजेच जो नेहमी चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो ना तोच आपला भाऊ असतो. तो एका रक्ताचा असो या नसो, भाऊ तर भाऊच असतो. हॅपी. स्वतःचं कौतुक ना स्वतःच करायचं बरं का. का तर नाव ठेवायला लोक असतातच ना, ते तर कसे पण नाव ठेवणारच येतात. गर्व कशाचा करतात राव? मेल्यानंतर तर आपल्याला शिवल्यानंतर हात धुवून घेतात. मी प्रोफाईल पिक्चरला तिरंगा कधीच लावत नाही. का तर पुन्हा तिरंग्याला हटवायची माझी अवकात नाही. नाही बोललात तर इगो, जास्त बोललात तर फ्लर्ट आणि कमी बोललात तर ॲटिट्यूड. न्यायला जगव तरी कसं राव ते तरी ठरवा तुम्ही. भावानं एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या बरं का. लाईफ असू द्या या व्हॉट्सअप, लोक नेहमी स्टेटसच बघतात बरं का. कटू आहे पण सत्य. झाडं लावायचे म्हटलं ना पैसा लागते ना जागा लागते. एक वेळेस काळ्या मातीत हात काय घातला ना आपोआपच लागतात सगळे झाडं. आणि आम्ही हा 0 बजेट झाडांचा लिंबाच्या रोपांना ट्रान्सप्लांट करायचा फॉर्म्युला काढला आहे. काही दिवसा अगोदर माझ्या बऱ्याच भावांनी मला शब्द दिला होता की भाऊ एक वेळेस पाऊस येऊ दे, तू म्हणशील तितके झाडं लावतो. मी कितीच म्हणत नाही भावांना, फक्त 2 झाडं लावा, ते पण तुमच्याच नावाचे. एवढं तर करू शकता राव स्वतःसाठी आणि निसर्गासाठी. शेतकरी म्हटलं की जुगाड आलंच बस. जे झाडं लावणारे प्रेमी, ज्यांना झाडं लावण्याची इच्छा आहे आणि नर्सरीकडून किंवा पैशाने विकत घेणं परवडत नसेल अशांसाठी एक सोपा उपाय. जवळपास कडुलिंबाचं झाड असेल ना त्याच्या खाली जा, त्याच्या खाली लागल तेवढी झाडं भेटतील तुम्हाला. आणि हा एक पॉल्युशन फ्री फंडा बनवला आहे आम्ही. विदाऊट पॉलिथिन झाडं ट्रान्सप्लांट करू शकता तुम्ही. अर्ध्या रात्री जर कुत्रं रडलं ना तर आपल्याकडे अपशकुन म्हणतात. पण हां असा कधी कोणी विचार केला आहे का की ते कुत्रं उपाशी असल्यामुळे भुकत असेल किंवा रडत असेल? थोडं पॉझिटिव्हली घ्या.
जे म्हणतात ना सगळे सारखे असतात, सगळे सारखे असतात, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. भावा, हाताचे 5 बोट सारखे नसतात, तर तूच सांग सगळ्या मुली कशा सारख्या असतात रे? आणि तसंच ताई, पायाचे पण बोट सारखे नसतात ना, मग सगळे मुलं कसे सारखे असतात ग? आपल्या परिवारामध्ये जसं कोणी संकटात आलं तर आपण सगळेजण एकत्र येतो आणि त्याची मदत करतो. बस भावांनो, एकच विनंती, आता कोल्हापूरकरांसाठी, सांगली साताऱ्यातील लोकांसाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यायचे. जात पात धर्म सगळं बाजूला ठेवायचं आणि आपली माणुसकीची ताकद यांना दाखवायची. राजकारणी तर फक्त दिखावा करतात रे, आपल्याला आपली माणुसकी सिद्ध करायची. आयुष्यात ना 3 गोष्टी कधीच तोडू नका बरं का. ते म्हणजे एक विश्वास, वचन आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचं मन. कोणाकडून ना जास्त अपेक्षा लावून बसायचं नसतं बरं का. का तर झोपलेल्याला उठवता येतंय हो, पण जे जागी असून झोपण्याचं नाटक करतंय ना त्याला कधीच उठवता येत नाही. त्यामुळं ना एक गोष्ट